नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये शेंगोळे हा पदार्थ कसा बनवतात हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. तर याच्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला याच्यामध्ये सर्वात मिक्स करून घ्यायचं आहे. तर गव्हाचं, ज्वारीचं आणि बेसन पीठ असं एकत्र मिळून तिन्ही आटा मिक्स करायचा. त्याच्यानंतर थोडं जिरे, त्याच्यानंतर थोडं अद्रक पेस्ट, त्याच्यानंतर थोडं लसणाची पेस्ट करून थोडी टाकायची आहे, जेणेकरून लसणाची चव यायला पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो, हा पेस्ट बनवल्याच्यानंतर मिक्स करून घ्यायची आणि थोडंसं आपण फोडणीसाठी ठेवायचं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ, हळद टाकायची आहे, थोडी चटणी, तिखट जसं चवीनुसार त्यानुसार टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याला सर्व मिश्रण करायचं आहे आणि त्याचा एक आटा तयार करून घ्यायचा आहे. पेस्ट चांगल्या प्रकारे मिक्स केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये वरून थोडं आपलं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे झालं आपलं. तर आटा तयार झालेला आहे आणि ह्या आटाचे छोटे छोटे नंतर गोळे करायचे आहेत. त्याच्या अगोदर आता आपण एक फोडणी देण्यासाठी पहिली फोडणीची सामग्री पाहणार आहोत. सुरुवातीला आपण गॅस पेटवून घेऊ, त्याच्यावर एक पातेलं ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये आपण कांदा भाजायचा आहे. कांदा भाजल्याच्यानंतर त्याला कांदा थोडा लाल होऊ द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण त्याला चांगल्या प्रकारे लाल झाल्याच्यानंतर त्याच्यात थोडं तेल ओतून तेल टाकल्याच्यानंतर थोडं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडं लसूण टाकायचं आहे, म्हणजे फोडणीसाठी काढून ठेवला होता तो. लसूण टाकल्याच्यानंतर थोडं जिरं टाकायचं आहे. जिरं टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं आपण थोडी मोहरी टाकल्याच्यानंतर थोडी हळद टाकायची आहे आणि थोडी चटणी, तिखट म्हणून आपण हळदाण्याची चटणी दोन्ही टाकून द्यायचं आहे आणि चांगलं मिश्रण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ही आपली फोडणीची तयार झाली. त्याच्यानंतर थोडं हळूहळू पाणी टाकून फोडणी द्यायची आहे आणि त्याच्यानंतर हे आपल्याला ते उकळायला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण जो आटा बनवलेला आहे त्याच्यापासून आपण छोटे छोटे असे गोलाकाराचे आपण शेंगोळे असे बनवायचे आहेत. बघा, असे शेंगोळे बनवले. त्याच्यानंतर आपण असे शेंगोळे बनवायचे संपूर्ण आणि ते आपण जे पाणी उकळायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. बघा, हे आपण शेंगोळे बनवले आहेत आणि आता हे आपण उकळायला टाकायचे आहेत आणि हे उकळल्याच्या नंतर मग ते आपल्याला जवळपास अर्धा तासाला वेळ लागणार आहे. हे सर्व उकळून घ्यायचे आहेत आणि उकळल्याच्या नंतर आपल्याला ते छानपैकी ते फुगणार आहेत आणि मग ते आपल्याला जेव्हा खाण्यासाठी रेडी होणार आहेत. अशा प्रकारे आपण हे शेंगोळे पदार्थ आजच्या या व्हिडिओमध्ये बनवलेले आहेत. कशा शेंगोळे तयार झाले ते पहा. बघा, या ठिकाणी छानसे असे शेंगोळे आपल्याला आता खाण्यासाठी रेडी झालेले आहेत. या पद्धतीनं आज आपण शेंगोळे हा पदार्थ कसा बनवायचा याची पद्धती आणि जवळपास सर्व काही या ठिकाणी आपण सांगितलं आणि खूप टेस्टी असे शेंगोळे असतात आणि तुम्ही पण